सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम, जय अशोका। आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। 12 डिसेंबर 1912 मध्ये बाबासाहेबांना पहिला पुत्र प्राप्त झाला आणि त्या पुत्राचं नाव आहे यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर। यांचा जन्म 12 डिसेंबर 1912 ला झाला आणि आजच्या दिवशी माता रमाईला पहिलं पुत्र प्राप्त झालं। आंबेडकर परिवारात आनंदाचा तो दिवस हा आजचा दिवस होता। रामजी बाबांना अतिशय खुशी झाली होती, बाबासाहेबांना अतिशय खुशी झाली होती, माता रमाईला अतिशय खुशी झाली होती की आजच्या दिवशी त्या माता रमाईला पहिलं पुत्र झालं होतं आणि त्या पुत्राचं नामकरण बाबासाहेबांनी करायचं ठरवलं। सर्व घरात आनंदाचं वातावरण तयार झालं। रामजी बाबांना बाबासाहेबांना विचारलं, भीमराव, बाळाचं नाव आपण नाव ठेवलं पाहिजे। बाबासाहेबांनी सांगितलं की रामजी बाबांना की मी ज्यांना गुरु मानतो त्या गुरुने त्यांच्या पुत्राचं नाव, दत्तक पुत्राचं नाव राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी दत्तक पुत्राचं नाव यशवंत ठेवलं आणि मी सुद्धा माझ्या पोराचं नाव, माझ्या मुलाचं नाव यशवंत ठेवणार। बाबासाहेबांनी गुरु परंपरा पाळली आणि आपल्या पुत्राचं नाव यशवंत ठेवलं। यशवंत नाव ठेवण्यामागचे 2 कारण आहेत। एक कारण म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं नाव सुद्धा यशवंत आहे आणि यशवंतला दत्तक घेतले। यशवंत नाव नंतर शाहू महाराज हे नामकरण झाले आणि शाहू महाराजांचं नाव सुद्धा यशवंत आहे। म्हणून यशवंत या नावाला 2 कारण बाबासाहेबांनी अतिशय विचार करून भैयासाहेबांचं नाव यशवंत ठेवले आणि बाबासाहेबांनी भैयासाहेबांचं नाव यशवंत ठेवून आपली गुरु परंपरा हे कायम ठेवली। कारण की महात्मा ज्योतिबा फुलेंच्या दत्तक मुलाचं नाव हे यशवंत होतं आणि छत्रपती राजश्री शाहू महाराजांचं नाव सुद्धा यशवंत होतं। म्हणून बाबासाहेबांनी मुलाचं नाव यशवंत ठेवलं। भैयासाहेबांनी बाळासाहेबांचे वडील भैयासाहेब अतिशय कष्टातून हे धर्म चळवळ गतिमान केली। या महाराष्ट्रात आज भैयासाहेबांचं कार्य हे कदापि विसरल्या जाणार नाही। म्हणून मी आज लाईव्ह आलो। 12 डिसेंबरला माता रमाईच्या पोटी यशवंताचा जन्म झाला आणि यशवंतचा जन्म होऊन सर्व घरात आनंदाचा आनंद उत्सव हा सर्व महारवाड्यात सर्वांना आनंद वाटत होता। यशवंत या जन्माने आंबेडकर परिवारात एक अत्यंत खुशी होती आणि यशवंताच्या जन्माने माता रमाई सुद्धा खुश होती आणि त्याच घडीला बाबासाहेबांना एम ए मध्ये डिग्री मिळाली। याचा सुद्धा एक आनंद आंबेडकर परिवारात होता आणि भैयासाहेब यशवंत लहानपणापासून माता रमाईच्या सहवासात कसे वावरत गेले आणि आपल्या मायेच्या लाडका यशवंत वाढत बाबासाहेब तर सतत परदेशातच शिक्षण घेत होते, तरी सुद्धा यशवंताची काळजी बाबासाहेब नेहमी घेत होते आणि यशवंतला पत्रात रमाईला ज्यावेळेस पत्र पाठवलं त्या पत्रात रमाईला बाबासाहेब विचारत होते की रामू, यशवंतकडे तू लक्ष दे,
यशवंतची तू नीट काळजी घे, यशवंतला तू शिक्षण शिकव, कारण की बाबासाहेब विदेशात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेब 3 वर्ष राहिले, अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेब 1913 गेले, कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेब 1913 ते 1916 मध्ये 16 पर्यंत कोलंबिया विद्यापीठात राहिले, तिथून बाबासाहेब लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये गेले, बाबासाहेब तिथं बाबासाहेब 2 वर्ष राहिले, त्यानंतर आल्यानंतर बाबासाहेबांनी या देशात एक महान कार्य केलं आणि ते कार्य म्हणजे अस्पृश्यांना अधिकार देण्याचे। आणि 1917 पासून बाबासाहेबांचं खरं सामाजिक चळवळ 1917 पासून चालू झाली, तर आजही ते 1917चं सामाजिक कार्य भैयासाहेब उर्फ यशवंत आंबेडकरांनी समोर नेलं आणि त्या भैयासाहेबांचं कार्य आज महाराष्ट्रात काही जणांना विसर पडला, म्हणून भैयासाहेबांचं कार्य हे कदापही विसरण्यालायक नाही। कारण की भैयासाहेबांचं कार्य, बाबासाहेबांचं निधन 6 डिसेंबर 1956 ला झालं। 1956 ला बाबासाहेबांच्या निधनानंतर जे 14 ऑक्टोबर 1956 ला धम्मदीक्षा दिली, त्या दीक्षेत 9 लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली, परंतु 32 ते 33 दिवसातच बाबासाहेबांचं निधन झालं, महापरिनिर्वाण झालं। ज्या बौद्ध बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती त्या सर्वांना आता एक चिंता वाटत होती की आमचे बाबा उद्धार करते गेले, दलितांचे, केवळ दलितांचेच नाही तर या संपूर्ण विश्वाचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यातून निघून गेले, आता आम्हाला कोणी नेता, आम्हाला कोणी उरलं नाही, आता बुद्ध धम्म आम्ही स्वीकारावं का नाही हा बी आता आम्हाला प्रश्न पडला होता। म्हणून 1956 ला बाबासाहेबांच्या निधनानंतर भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष हे भैयासाहेब झाले आणि भैयासाहेबांनी या देशात बौद्ध धम्म हा कसा गतिमान केला तो 1956 नंतर भैयासाहेबांनी आजपर्यंत हा बौद्ध धम्म टिकून ठेवला। त्याचं श्रेय, त्याचा सिंहाचा वाटा जर कोणी असणार तर ते फक्त यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर आहेत। त्या भैयासाहेबाच्या मुळेच आज आपल्याला सवलत भेटली, कारण की मोरारजी देसाई पंतप्रधान असताना 1972 ची पहिली जनगणना झाली होती आणि आम्हाला बौद्ध म्हणून आम्हाला तुम्ही सवलत द्या अशी घोषणा भैयासाहेब आंबेडकरांनी केली। यशवंत आंबेडकरांनी पहिली गर्जना मोरारजी देसाईला दिल्लीत गाठले आणि मोरारजी देसाईला सांगितले की आम्हाला प्रत्येक बौद्ध समाजाला सवलत भेटली पाहिजे। त्यावर मोरारजी देसाई म्हणत होते की तुम्हाला बौद्ध धम्म कोण स्वीकारास सांगितला होता? भैयासाहेबांनी सांगितलं की तुझ्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला बौद्ध धम्म दिला, म्हणून तुला बौद्ध धम्म हा बौद्ध समाजाला तुला आरक्षण आणि बौद्ध समाजाला तुला सवलत द्यावाच लागेल। पहिल्यांदा भैयासाहेबांनी मोरारजी देसाईला गाठलं आणि मोरारजी देसाईनं हे मान्य न केल्यानंतर संपूर्ण देशभर भैयासाहेब आंबेडकरांनी मोर्चे काढले आणि बौद्ध प्रत्येकाची बौद्ध हे नोंद महार नोंद त्या ठिकाणी रद्द करून बौद्ध नवबौद्ध अशी नोंद भैयासाहेब आंबेडकरांनी केली। भैयासाहेब आंबेडकरांनी या देशात पहिली भीमज्योत महू ते चैत्यभूमीपर्यंत पहिली बाबासाहेबांची महू
ते चैत्यभूमीपर्यंत भीमज्योत यात्रा काढली आणि त्या यात्रेमध्ये देशातील सर्व नागरिकांना बाबासाहेबांचे विचार घरोघरी मांडण्याचं काम आणि बौद्धाची स्वतंत्र चळवळ मजबूत करायचं काम हे भैयासाहेब आंबेडकरांनी या भीमज्योत यात्रेत केलं। आणि ते यात्रा महू बाबासाहेबांचा ज्या ठिकाणी जन्म झाला त्या महू या ठिकाणून भैयासाहेबांनी ते भीमज्योत यात्रा काढली आणि चैत्यभूमीवर त्याचं समर्पण करण्यात आलं। बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष भैयासाहेब झाले आणि भैयासाहेबांनी या देशात एक बौद्धाची मशाल पेटून आज बौद्ध समाजाला स्वतंत्र अधिकार आजही टिकून ठेवले, ते फक्त भैयासाहेबांमुळे। म्हणून भैयासाहेबांचं कार्य हे महान कार्य आहे, हे कोणीही विसरू नये हेच आम्ही विनंती करतो। सिंहाचा वाटा असणारे यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर आहेत। भैयासाहेबांचे चरित्र अतिशय महत्वाचे चरित्र आहेत। भैयासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेचं द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर कसे कार्य या महाराष्ट्रात केले आणि कशी चळवळ गतिमान केली। मीराताई आंबेडकर आणि यशवंत आंबेडकर यांचा विवाह 1954 ला झाला आणि 1954 ला झाल्यानंतर बाळासाहेबांचा जन्म झाला आणि बाळासाहेबांचं नामकरण सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवले। हे आपण सर्वांना हा इतिहास लक्षात घेतला पाहिजे की यशवंत आंबेडकर यांना एकुलता एक मुलगा, पहिला मुलगा म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आहेत। बाळासाहेब आंबेडकरांना बाबासाहेबांनी घेतले आणि बाळासाहेबांचं नामकरण हे बाबासाहेब आंबेडकरांनी केले। जयराज हॉल या ठिकाणी मीराताई आंबेडकर आणि भैयासाहेब आंबेडकर, यशवंत आंबेडकर हे लहानशा बाळासाहेब आंबेडकरांना घेऊन आले आणि बाळासाहेब आंबेडकरांचं नामकरण हे बाबासाहेब आंबेडकरांनी जयराज हॉलमध्ये केले। आजही ते जयराज हॉल मुंबईत अस्तित्वात आहे। त्याच जयराज हॉलमध्ये भैयासाहेबांनी यशवंत आंबेडकरांनी बाळासाहेबांचं नामकरण केले आणि बाळासाहेबांचं कार्य 1980 पासून चालू झाले। भैयासाहेबांचं कार्य 1956 महापरिनिर्वाणानंतर या देशात एवढं बौद्धांना सवलत देण्यात सिंहाचा वाटा आहे। आणि भैयासाहेब फक्त सवलतच देण्यात नाही तर प्रत्येक ठिकाणी धम्म परिषद, बौद्धांची धम्म परिषद भैयासाहेबांनी घेतली। भिक्षू संघ कशा पद्धतीने वाढला पाहिजे, जसा सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माचा सिंहाचा वाटा, बौद्ध धम्म संपूर्ण विश्वात प्रस्थापित केला, तसंच कार्य भैयासाहेबांनी सुद्धा 1956 नंतर तसंच जोऱ्यानं समोर नेलं। कारण की 56 नंतर बाबासाहेब 1956 नंतर महापरिनिर्वाण झाल्यानंतर बौद्धांना कोणी नेताच नव्हता, कोणी उद्धारकर्ताच नव्हता, परंतु भैयासाहेब आंबेडकर हे खंबीरपणे समाजाचं नेतृत्व घेऊन बौद्धांना सवलत देण्याचं काम हे भैयासाहेब आंबेडकरांनी केलं। भैयासाहेब आंबेडकरांचं कार्य एक महान कार्य आहे। भैयासाहेबांनी बौद्धांची सवलत, बौद्धांना आरक्षण, बौद्धांना राजकीय, शैक्षणिक, बौद्धांना सवलत भेटले पाहिजेत म्हणून या देशात क्रांतीची मशाल पेटवली। बौद्ध धम्म हा गतिमान झाला पाहिजे। भिक्षू संघ हा योग्य पद्धतीनं घरोघरी गेला पाहिजेत म्हणून स्वतः शामनेर झाले आणि त्यांना नामकरण काश्यप हे नामकरण भेटले। आणि भैयासाहेबांनी बौद्ध धम्माची चळवळ कशी समोर नेली हे आजही आपण पाहू शकतो। परंतु काही जणांना हा इतिहास माहित नाही, म्हणून प्रत्येकाने भैयासाहेबांचा इतिहास हा वाचलाच पाहिजे।
इतिहास समजून घेतलाच पाहिजेत. बाबासाहेबांची चळवळ कशी भैयासाहेबांनी यशवंत आंबेडकरांनी समोर नेली हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजेत. एवढंच या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितो. आणि आज 12 डिसेंबर भैयासाहेबांची जयंती आहे, म्हणून मी त्या महासूर्याच्या सूर्यपुत्राला जयंती दिनानिमित्त कोटी कोटी वंदन करतो आणि भैयासाहेबांच्या या महान कार्याला मी मानाचा क्रांतिकारी जय भीम देतो. परंतु भैयासाहेबांनी 1 रुपयाही बाबासाहेबाचा न घेता चैत्यभूमी हे बाबासाहेबांचं महापरिनिर्वाणाचं ठिकाण चैत्यभूमी उभारली. केवळ चैत्यभूमीच नाही तर दीक्षाभूमीची 14 एकरची जागा सुद्धा हे भैयासाहेब आंबेडकरांच्याच संघर्षामुळे आपल्याला मिळाली. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. कोणताही हैरागैरा त्या ठिकाणी नव्हता. भैयासाहेबांच्या यशवंत आंबेडकरांच्या क्रांतीमुळेच आपल्याला बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी दीक्षा दिली ते दीक्षाभूमीची 14 एकरची जागा हे भैयासाहेब आंबेडकरांमुळे मिळाली. म्हणून आपण भैयासाहेबांचं कार्य हे घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. ज्या चैत्यभूमीवर आज देशातूनच नाही तर विश्वातून लोक अभिवादन करण्यासाठी 6 डिसेंबरला येतात, त्या 6 डिसेंबरला ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे अस्त्या ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी भैयासाहेब आंबेडकरांनी 1 रुपया जमा करून ते चैत्यभूमी उभारली आणि त्या चैत्यभूमीचे शिल्पकार हे भैयासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर आहेत. म्हणून भैयासाहेबांनी रक्ताचं पाणी करून बाबासाहेबांचं कार्य समोर नेलं. म्हणून हे आपण सर्व भीम सैनिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. अरे ज्या भैयासाहेबाला रमाईने जन्म दिला ते भैयासाहेब कसे असतील याचा आपण विचार केला पाहिजे. बाबासाहेबांना 5 लेकरं होते. भैयासाहेब यशवंत सगळ्यात मोठे हिंदू राजरत्न. 5 लेकरं बाबासाहेबांना झाले आणि 4 लेकरं मरण पावले आणि केवळ यशवंत आंबेडकर हेच त्यामध्ये वाचले. आणि त्या रमाईने यशवंत आंबेडकरांचा सांभाळ केला आणि यशवंत भैयासाहेबांचा सांभाळ माता रमाईने केला. माता रमाईने कसे संस्कार भैयासाहेबांना दिले असतील, कारण की ज्या माता रमाईने 9 कोटीची हे माता रमाई झाली, त्या माता रमाईने आपल्या स्वतःच्या लेकराला कसे संस्कार दिले असतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भैयासाहेबांचा काळ हा अतिशय खतरनाक काळ होऊन गेला. भैयासाहेब विधान परिषदचे आमदार सुद्धा राहिलेले आहेत. भैयासाहेबांनी आपल्या समाजासाठी जे महान कार्य केलं ते बाबासाहेबांच्या नंतर जर कोण केलं असेल तर ते फक्त आणि फक्त भैयासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांनीच केलं. म्हणून त्यांच्या जयंती निमित्त आणि त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रत्येकांनी भैयासाहेब उर्फ यशवंत आंबेडकरांना कोणीही विसरता कामा नये हेच मी सर्वांना आवाहन करतो. आणि आजच्या दिनी 12 डिसेंबर 1912ला यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. म्हणून त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी सर्व भीमसैनिकांना, सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि भैयासाहेबांनी या देशात जे महान कार्य केलं त्या महान कार्याला मी मानाचा क्रांतिकारी जय भीम करतो सम्राट अशोक सेनेकडून. आणि सर्वांनी मला ऐकून घेतलं. हा व्हिडिओ सर्वांनी ऐकावे आणि जास्तीत जास्त शेअर करावे एवढंच या ठिकाणी सर्वांना मी आवाहन करतो. जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय अशोका. धन्यवाद.